शिवराया मस्त. बरे झाले तुम्ही आले ते लई दिवसात. सांगा काय बोलायचं असलं. काय हा, आठवण येते हा, पण बोलायला इकडं यायचं म्हणजे मला बी जरा चालता येत नाही. हा, 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 थोडस भिंतीला धरून 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 कसं कवायला येतो हा. आपलं. बाकी मला काही जास्त हे नाही. अहो, आणि फोन केला तर ते आता फोन करूनच विचारणार होतो हा, 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 आणि मग जावं म्हटलं. हा, पण झालं काय मिठीनं फोन नेला होता. हा, हा, हा. ती मिठी फोन घेऊन वरतीच बसली होती. ती नाही, ज्ञानाची नात आली होती ना हा, 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 हा. शुभ्रा. हम्म, हम्म, हम्म. त्याच्यामुळे त्या दोघी टेरेसला दिवसभर हे करत होते. हा, हा. हातात राहू दे पण त्याच्या. काय असू दे, हातात राहू दे म्हणलं बोला. काय आलो असंच तुला भेटायला. बरं झालं मी तिने मला कालच सांगितलं की मास्तर उद्या येणार आहेत. आज म्हणलं बरं झालं सांगितलं. मास्तर कवळत आहेत. ती म्हणले हो तुम्हाला कवळच असतं नाही सांगितलं म्हणून. हा ना. म्हणलं नाही, करुणाने मला काल सांगितलं ना असं असं झालंय. आयला म्हणजे काय होते माहिती का अचानक अरे 15 दिवसापूर्वी ऐक ना. हा, 15 दिवसापूर्वी हा, तिथं आल्या बसल्या आम्ही बसलो बोल गप्पा मारत हा, हा, वाट्यावरती ते पायरीवरती बसलो होतो हा, तिथे. हा, परत तिनं चहा करून आणला. चहा पिलो आम्ही बाहेरच वाट्यावर चहा पिलो. हा, हा, हा. आणि त्याच्यानंतर आता म्हटलं काय भानगड आहे म्हणजे बरोबर. कधी ऍडमिट केलं होतं म्हणजे ते म्हणजे 4-8 दिवस झाले. हो आता आपण कुणाला 8 दिवस झाले ना करू ना. हा, उद्या 8 दिवस. हा, तर कुणाला खबरच नाही ना. हम्म. त्याच्यामुळं काय कळालंच नाही. आणि तरुणाने जेव्हा रात्री सांगितलं तेव्हा मग म्हणलं जाऊन यावं. हो मला तिला मी म्हटलं मी आता तिकडे चाललोय चंदूकडे. हा, हा, हा. ते म्हणले आता मी कसं काय माझं. हा, हा. ते म्हणलं तू बस घरातच म्हणलं अशीच कायमची घरात बस म्हणलं. थोडंफार असंच बोललो तिला. नाही मी चालले असते तर थोडंफार फरक पडला असता. हम्म. केलं असतं. तिला काठी आहे त्या म्हाताऱ्यानं काठी दिली बरं. चालायला. हा, हा. चालायलाच नको म्हणते मला म्हणते तुम्ही चाला. माझी मी घरातली चालते. काय करायचं. काय ना बरं झालं तुम्ही आलं ते कारण अहो मी तर आता किती दिवस झाले मास्तर घरी तुम्ही ते म्हणले ना मगाशी किंवा तुझ्या ठिकाणी दुसरं 6 वर्षे खरंच तुझ्या ठिकाणी दुसरं कोणी असतं तर जगलं नसतं मग. नाही. वैतागला असतं 5 वर्ष 6 वर्ष असं काढायचं. पण तुझी जिद्द नाही. नाही, तू सगळं हे केलंच व्यवस्थित. हा, म्हणजे हा, जागेवर आणलं शरीर. हा. नाही नाही मी आता नीट होणार आहे तुमच्या 100% मास्तर. व्यायामामुळे तू व्यवस्थित आता आली. माझी माझी एक इच्छा आहे मास्तर की मी ॲम्ब्युलन्स 20-22 वर्षे ॲम्ब्युलन्स चालवली. तर ॲम्ब्युलन्स चालवली तर मी प्रत्येक पेशंट घेऊन त्याचे नीट होण्यासाठी किंवा दवाखान्यात हे करण्यासाठी जर मी प्रामाणिकपणाने केलं असेल ॲम्ब्युलन्स प्रामाणिकपणाने ती पेशंटला नीट केलं असेल तर मी स्वतः का नाही होऊ शकणार. आणि जर मी स्वतः जर नीट नाही झालो तर मी खाली पैशासाठी काम करत होतो. कशासाठी काम करत होतो. त्यांचं मर्म त्यांचं दुःख कधी मी जाणलंच नाही. आणि जर ते जाणलं असेल तर मी परत नीट होऊ शकतो. का की मला परिचय डॉक्टरचा आहे, मला परिचय पेशंटचा आहे, मला परिचय त्याच्या परिवाराचा आहे. या सगळ्या गोष्टीचा माझ्याकडे अनुभव आहे. आणि ह्याच्यातनं मी येणाऱ्या काळामध्ये मी नीट होऊन आणि चालून दाखवणार आहे. होईल आता. बरंच कवर झालं. भरपूर तब्येत बिब्येत ते 105 होती ते आता हा. पोट दुखलेलं होतं हो 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 ते बी कमी झालं. हा बऱ्यापैकी बऱ्यापैकी. चला ओके जय भीम.